नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि आपण आज बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी किंवा या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे, भविष्यात कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे किंवा कोणत्या गोष्टींमुळे त्या अडचणीत येऊ शकतात, त्याचबरोबर कोणकोणत्या नियमांमध्ये बदल झालेला आहे आणि महाराष्ट्र शासन यापुढे कोणकोणत्या बहिणींना म्हणजेच कोणकोणत्या लाभार्थ्यांना हप्ता देणार आहे आणि कोणकोणते लाभार्थी त्यातून वगळण्यात येणार आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्व श्रोत्यांना अर्थातच लाडक्या बहिणींना विनंती आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण या व्हिडिओमध्ये अनेक मुद्द्यांची चर्चा आपण करणार आहोत। माहितीकडे वळण्यापूर्वी मी तुम्हा सर्व श्रोत्यांना विनंती करू इच्छितो, जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा। त्याचबरोबर मी शेअर करत असलेली ही महत्त्वाची माहिती इतरांनाही शेअर करा, जेणेकरून ते लोक किंवा ते लाभार्थीसुद्धा सतर्क होतील। त्याचबरोबर आपल्या या चॅनलला नवनवीन माहिती, ताज्या बातम्या आणि चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर आता आपण माहितीकडे वळणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्रात सुरू होऊन खूप मोठा कालावधी उलटून गेला आहे आणि राज्य शासनाने म्हणजेच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत येणाऱ्या 2.5 कोटी लाभार्थ्यांना अर्थातच लाडक्या बहिणींना आतापर्यंत 10 हप्त्यांचे वाटप केल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे। श्रोत्यांनो, या योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे याची उत्सुकता सर्व लाडक्या बहिणींना लागलेली आहे। याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ताच काही दिवसांपूर्वी अनेक शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या लाडक्या बहिणी उलट तपासणी दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नियम व अटींच्या विरुद्ध आढळून आल्या। अर्थातच महाराष्ट्र शासनाने ज्या नियम व अटी लाडकी बहीण योजनेसाठी घालून दिल्या होत्या त्या अटींना अपात्र ठरल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे। अर्थातच शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या अनेक लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून त्याचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व लाभार्थ्यांवर किंवा या सर्व गैरवर्तन करणाऱ्या किंवा फ्रॉड करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे आणि याच अंतर्गत अनेक लाडक्या बहिणींचा पुढील हप्ता म्हणजेच येणारा 11वा हप्ता बंद होण्याची 100% शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व लाडक्या बहिणी किंवा सर्व लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने कर्ज योजनासुद्धा सुरू केलेली आहे। जर याविषयी तुम्हाला विस्तृत माहिती हवी असेल तर या व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही योजनेविषयी माहिती विचारू शकता। अर्थातच तुम्हाला कमेंट करायचं आहे लाडकी बहीण योजना किंवा लाडकी बहीण कर्ज योजना माहिती, त्याचबरोबर तुमचे नाव आणि तुमच्या गावाचे नाव त्या कमेंटमध्ये तुम्ही करू शकता, जेणेकरून आम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्राच्या कुठल्या भागातून तुम्ही प्रश्न विचारत आहात किंवा महाराष्ट्राच्या कुठल्या भागातून आमचा व्हिडिओ पाहत आहात। आता वळूयात महाराष्ट्र शासनाने ज्या प्रकारे घोषणा केली होती की लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात 11वा हप्ता जमा करणार आहोत। श्रोत्यांनो, याविषयीची अधिकृत घोषणा झाली नसली तरीसुद्धा मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये असे सांगितले होते की लाडक्या बहिणींना येत्या पुढील काळात 11वा हप्ता जमा करण्यात येईल। त्याचबरोबर महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 11व्या हप्त्याविषयी बोलताना असे सांगितले होते की 4.25 कोटीची फाईल सही करून पुढे पाठवण्यात आली आहे आणि लाडक्या बहिणींना येत्या 2-3 दिवसात हप्ता जमा होणार आहे। पण त्याचे पुढे काय झाले याविषयीची सुद्धा एक संभ्रम या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या मनात
झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्या सर्वांसाठी मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता कधी जमा होणार आहे याची निश्चित तारीख किंवा याविषयीची अधिकृत घोषणा जी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून होत असते ती अजूनही झालेली नाही आहे। काही प्रसार माध्यमांद्वारे किंवा काही वर्तमानपत्रांद्वारे काही वृत्तवाहिन्यांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे लाडक्या बहिणींचा 11वा हप्ता आज जमा होणार आहे किंवा उद्या जमा होणार आहे याविषयीच्या वेगवेगळ्या बातम्या किंवा वेगवेगळ्या फेक न्यूज पसरवल्या जात आहे। मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की अशा बातम्यांना किंवा अशा विधानांना बळी पडू नये, कारण 11व्या हप्त्याची घोषणा अधिकृत घोषणा अजून होणे महाराष्ट्र शासनाकडून होणे बाकी आहे। तरीसुद्धा एक अंदाज काढला तर आपल्याला लक्षात येते येत्या पुढील काही काळात वटपौर्णिमेचा महत्त्वाचा सण महाराष्ट्रभर साजरा केला जाणार आहे किंवा आपण सर्व मिळून साजरा करणार आहोत। त्यामध्ये मुख्यत्वे स्त्रियांचा समावेश असणार आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींचा समावेश असणार आहे। अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार असे आम्हाला कळले आहे की येत्या वटपौर्णिमेच्या आसपासच्या दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होण्याची 100% शक्यता आहे। आता तुम्हाला याविषयीची काळजी करण्याचे काहीच कारण नाही, कारण तुम्ही फक्त वटपौर्णिमेचा दिवस लक्षात ठेवायचा आहे आणि वटपौर्णिमेच्या 1-2 दिवस अगोदर किंवा 1-2 दिवस नंतरच तुमचे खाते तपासायचे आहे। काही लोक म्हणजेच काही लाडक्या बहिणी ज्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आहे आणि ज्यांना SMS अलर्ट नावाची सेवा किंवा सर्व्हिस ॲक्टिवेट आहे त्यांना बँकेत जायची गरज नाही, त्यांना मोबाईलवरच त्याविषयी माहिती कळणार आहे किंवा माहिती प्राप्त होणार आहे। तर ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी मिळणाऱ्या 11व्या हप्त्याविषयीची विस्तृत माहिती। मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या आप्तस्वकीयांना, लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका। आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत। इथे आता मात्र थांबण्याची वेळ झाली आहे। व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया द्यायला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि आपल्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यामुळे व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा जॉईन करायला विसरू नका। तर आता भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील विषयाच्या माहितीसह। तेव्हापर्यंत धन्यवाद, नमस्कार।